टू माय न्यू व्लॉग. तर आज थोडंसं काहीतरी स्पेशल आहे. सो स्पेशल मीन्स आमच्या मित्राचं लग्न आहे मेमध्ये, तर त्यासाठीच आम्ही केळवण करायचं त्याचं ठरवलं होतं. खूप दिवसापासून आम्हाला त्याचं केळवण करायचं, तो फायनली आज आम्ही त्याचं केळवण करणार आहोत. आणि मी घर डेकोरेट करायचं प्लॅन करत आहे आणि 1-2 मेनू बनवेल. सो बघूत आपण काय काय बनवणार आहोत. आज मेनू आहे शेवग्याची शेंग, म्हणजे मी टोमॅटोची प्युरी आणि कांद्याची प्युरी बनवली. आता भाजी बनवून घेते लगेच. फायनली मसाला बनलेला आहे. त्याच्यामध्ये मला सो शेंगा थोड्या उकळून घेतल्या होत्या, त्या मी या मसाल्यामध्ये टाकून देते. फायनली शेवग्याची शेंग आता मी बनवली आहे. आय शो यू. आणि नेक्स्ट आता शेपू याला कट करून घेते. सो भाजी चिरून रेडी आहे. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. उन्हाच्या अगोदर फ्लावर्स घेऊन बाहेरून यावे बोललं. सो आता मी बाहेर फुले, आंब्याची पानं आणि अजून बरंच काही केळवणच्या डेकोरेशनसाठी सामान लागतं, तर ते घ्यायला चालली आहे. सो मार्केटमध्ये जात आहे मी. सगळं सामान घेऊन आता घरी आली आहे. तर काय काय सामान आणलं मी दाखवते. फुलं, केळीचे पानं, आंब्याची पाने आणि ही ओटी भरण्यासाठी सामान. आता डेकोरेशनसाठी माळ वगैरे बनवणार आणि थोडंसं इकडं डेकोरेशन गाठ बांधली. सो नेक्स्ट इज आलू, असं फ्राय केलेला आलू आहे. फाईव्ह भाज्या तर मी बनवणार आहे. 5 भाज्या. हा बटाटा काळा नको पडायला, तर याला पाण्यामध्ये ठेवते थोडं. आता आपण शेपू बनवायची. मिरची, शेपूची भाजी वॉश करून घ्या. आता शेपू वॉश केल्यानंतर आपण एकदा मिरची आणि लसूण शेपू टाकतो. तर हा शेपू आणि एका साईडला हा बटाटा. डन. शेपू अँड पोटॅटो डेकोरेशन. थोडंसं डेकोरेशन झालं आहे. आता मी परत किचनमध्ये कामाला लागते. डाळ बनवून घेते पटकन. डाळ बनवते, राईस बनवते आणि पनीरची भाजी, मग लास्टला चपाती.
डेकोरेशन ऑलमोस्ट अर्ध मी केलेलं आहे. आता पनीर बनवणार. हे झेप्टोवरून मागवलेलं पनीर आहे. पनीर बनाएंगे. ला ला. फायनली सगळं झालेलं आहे. जेवण बनवलेलं आहे, डेकोरेशनही झालेलं आहे. आता पटकन मी छान रेडी होते. फायनली मी रेडी झाली आहे. इकडेच ना राहुलला बसवतात. हो हो बरोबर आहे. बस हळूच. घ्या तुम्ही. केळवणाच्या दिवशी सानियाने केला गुलाबजामचा गोड घास. रावणचं नाव घेते तुमच्या सर्वांसाठी खास. सोन्याच्या दिव्यांनी अंगण दिसते उठून. सर्वजण विचारतात अश्विनी सारखी सुंदर बायको शोधून आणली कुठून. फायनली आमचा केळवणचा जो प्रोग्राम होता तो झालेला आहे. राहुल आता गेला. आता आम्हाला पण खूप जास्त भूक लागली आहे, तर आता आम्ही पण जेवण करणार आहे. ओके, तर जेवायला या तुम्ही सगळे. राहुलला तर जेवण आवडलं आहे. तर राहुल सोबत राहुलची वाईफ पण आल्या होत्या, त्यांनी पण जेवण केलं. सो आता आम्ही जेवण करणार आहे. या जेवायला. सो लाईफमध्ये काही गोष्टी अशा असतात की त्या फक्त दाखवण्यासाठी नाही, तर त्या आपण मनापासून करतो. तर आज सेम असंच जेव्हा मी केळवणाचा हा कार्यक्रम करत होते, माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती की मी राहुलसाठी केळवण वगैरे करेन. कारण मी बघत आहे की त्याचं एकही केळवण झालं नव्हतं आणि माझी अशी इच्छा होती की त्याचं एकतरी छान असं केळवण आपण करावं. आहे आमचा ग्रुप आहे 6 जणांचा. त्या ग्रुपमधला तो एक असा व्यक्ती आहे खूप शांत, आणि विशेष म्हणजे त्याचं खूप स्ट्रगल आहे. तो रोज दौंडवरून इकडे पुण्याला ऑफिसला येतो. काही व्यक्ती असतात अशा जेन्युइन असतात आणि त्यांच्यासाठी पण असं वाटतं की आपण पण जेन्युइनच करायला पाहिजे. फक्त दिखाव्यापेक्षा पण इम्पॉर्टंट आहे की आपण मनापासून केलेली गोष्ट, आणि ते जे एक समाधान असतं. पूर्ण माझा प्रयत्न केला की मी माझं बेस्ट देईल आणि त्याच्यासाठी हा बेस्ट जे डेकोरेशन होतं, जेवण होतं, सगळं काही देईल. पण त्याची मोस्ट ऑफ इच्छा होती की आम्ही त्याच्यासाठी नॉनव्हेज करावं, बट केळवणला नॉनव्हेज नाही करत असं आम्ही ऐकून होतो. त्यामुळे आम्ही त्याला व्हेजच जे काही होतं ते बनवून दिलं. बट संडेचा दिवस बघून आम्ही छान असं केळवण अरेंज करून सक्सेसफुली ते कंप्लीट केलं. आम्हाला थोडंही नॉलेज नव्हतं की कसं करतात काही, बट स्टील आम्ही ते केलं आणि वन ऑफ द बेस्ट केळवण आम्ही केलं आहे. ओ माय गॉड, केळवण तर झालं, एक झोप पण झाली. आता हे पसारा
आवरायचंय